नमस्कार मंडळी. आजची कथा आहे प्रेमाचा त्रिकोण भाग 5. पावसातलं प्रेम आणि हृदयाला स्पर्श करणारी रात्र. हवेली बाहेर झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. विक्रमची माणसं बाहेर धावत गेली. त्या संधीचा फायदा घेत आर्यनने समोर उभ्या असलेल्या गुंडाला जोरात ढकललं आणि अन्वीकडे धाव घेतली. अन्वी! त्याने तिचा हात बांधलेली दोरी एका झटक्यात कापली. दोरी सुटताच अन्वीने क्षणाचाही विलंब न करता आर्यनला मिठी मारली. ती इतकी घाबरली होती की तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. मला वाटलं यावेळी मी तुम्हाला कायमचं गमावेन. आर्यनने तिला आपल्या मिठीत अधिक घट्ट घेतलं. मी श्वास घेतोय तोपर्यंत तुला काही होऊ देणार नाही. अन्वीचे अश्रू त्याच्या शर्टावर पडत होते. आर्यनने तिचा चेहरा दोन्ही हातांनी अलगद वर केला. माझ्याकडे बघ. ती त्याच्या डोळ्यात पाहू लागली. आता एकटीने कोणताही निर्णय घेणार नाहीस. अन्वीने हळूच मान खाली घातली. सॉरी. नाही. तो हलकसं हसला. माझी शिक्षा वेगळी आहे. काय? आयुष्यभर माझा हात सोडायचा नाही. अन्वीच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. तिने आपला हात त्याच्या हातात ठेवला. प्रॉमिस. दुसऱ्या बाजूला विहान अजूनही विक्रमच्या 2 माणसांशी झुंज देत होता. करणही त्याच्यासोबत लढत होता. तेवढ्यात बाहेरून पोलीस आत आले. क्षणात गोळीबार थांबला. गुंडांनी पळ काढला. पण विक्रम तो पुन्हा एकदा गुपचूप मागच्या गुप्त मार्गाने पसार झाला. जाताना तो फक्त एकच वाक्य बोलून गेला. खेळ अजून संपलेला नाही आर्यन. रात्र उशिराची. हवेली बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. पोलीस तपासात व्यस्त होते. आर्यन आणि अन्वी हवेलीपासून थोडं दूर एका जुन्या झाडाखाली उभे होते. पावसाचे थेंब दोघांनाही पूर्ण भिजवत होते. अन्वी थंडीने थरथरत होती. आर्यनने स्वतःचं जॅकेट तिच्या खांद्यावर ठेवलं. तुझी काळजी आधी. अन्वीच्या डोळ्यात पुन्हा प्रेम भरून आलं. प्रत्येक वेळी माझीच काळजी का करता? आर्यन हसला. कारण तो तिच्या अगदी जवळ आला. तू माझं जग आहेस. त्या शब्दांनी अन्वीच्या हृदयाची धडधड वाढली. ती हळूच म्हणाली, माझंही जग तुम्हीच आहात. क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. आजूबाजूला फक्त पावसाचा आवाज होता. आर्यनने अलगद तिच्या कपाळावरून ओघळणारे पावसाचे थेंब हाताने पुसले. अन्वी, हो, एक इच्छा आहे. कोणती? आपण असंच आयुष्यभर एकत्र राहावं. अन्वीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी रोज देवाकडे हीच प्रार्थना करेन. ती हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. आर्यनने तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला. त्या क्षणी दोघांनाही असं वाटत होतं जणू जगात फक्त ते दोघेच उरले आहेत. दूर उभा असलेला विहान हे दृश्य पाहत होता. त्याच्या मनाला वेदना होत होत्या. पण आज त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता. तो स्वतःशीच हसत म्हणाला, खरं प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आनंद. त्याने डोळ्यातले अश्रू पुसले. अन्वी, तू आनंदी असशील तर मीही आनंदी आहे. करण त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, तू खूप मोठ्या मनाचा आहेस. विहान शांतपणे आकाशाकडे पाहत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन अन्वीला तिच्या घरी सोडायला आला. आईने दोघांना एकत्र पाहिलं आणि हसली. या ना, दोघेही आत. अन्वी लाजली. आर्यनही हलकंसं हसला. चहा पिताना अन्वीची आई म्हणाली, आर्यन, माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर इतकं हसू मी खूप दिवसांनी पाहते आहे. आर्यनने प्रेमाने अन्वीकडे पाहिलं. हे हसू कधीच हरवू देणार नाही. अन्वीच्या गालांवर पुन्हा लाली पसरली. त्याच वेळी शहरापासून दूर एका फार्म हाऊसमध्ये जखमी अवस्थेत विक्रम बसला होता. त्याच्यासमोर एक वयोवृद्ध व्यक्ती बसली होती. त्याने शांत आवाजात विचारलं, विक्रम, अजून किती दिवस हा सूड? विक्रमचा चेहरा कठोर झाला.
जोपर्यंत विशाल देशमुख स्वतः गुडघ्यावर येऊन सत्य कबूल करत नाही तोपर्यंत नाही, वृद्ध माणूस म्हणाला. पण जर त्या सत्यामुळे अन्वीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तर? हे ऐकताच विक्रम काही क्षण निशब्द झाला. त्याच्या डोळ्यात वेदना उमटली. तो हळूच पुटपुटला, म्हणूनच मी तिला माझी खरी ओळख अजून सांगितलेली नाही. वृद्धाने आश्चर्याने विचारलं, म्हणजे अन्वीला अजूनही माहीत नाही की? विक्रमने लगेच त्याला थांबवलं. नाही, वेळ येईपर्यंत हे रहस्य कुणालाही कळता कामा नये. वृद्ध शांत झाला. पण आता स्पष्ट झालं होतं, विक्रम आणि अन्वीमध्ये एक अतिशय खोल भावनिक नातं दडलं होतं आणि त्या रहस्यामुळे आर्यन, अन्वी आणि विहान या तिघांचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. नात्याचं गुपित आणि प्रेमाची नवी शपथ. पहाटेची वेळ. रात्रभर पडलेल्या पावसानंतर वातावरण प्रसन्न झालं होतं. आर्यन आपल्या बंगल्याच्या बाल्कनीत उभा होता, पण त्याच्या मनात मात्र हवेलीत घडलेला प्रत्येक प्रसंग पुन्हा पुन्हा उभा राहत होता. विक्रम आणि अन्वीमध्ये नेमकं नातं काय आहे, हा प्रश्न त्याला सतावत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं, अन्वी. आर्यनच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. गुड मॉर्निंग. अन्वीचा गोड आवाज कानावर पडताच त्याचा दिवस उजळून गेला. गुड मॉर्निंग. झोप लागली होती का? तुमची आठवण येत होती. मग झोप कशी लागणार? आर्यन हलकसं हसला. माझीही तीच अवस्था होती. दोघे काही क्षण काहीच बोलले नाहीत. त्या शांततेतही प्रेम भरून राहिलं होतं. ऑफिसमध्ये अन्वी आज हलक्या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आली होती. तिला पाहताच आर्यन काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. करण हसत म्हणाला, सर, मीटिंग 5 मिनिटांनी आहे. आर्यन भानावर आला. हो, येतो. करण मनातच हसला. प्रेम खरंच माणसाला बदलून टाकतं. दुपारी मीटिंग संपल्यानंतर आर्यनने अन्वीला टेरेसवर बोलावलं. शहराचा सुंदर नजारा त्यांच्या समोर होता. हलका वारा वाहत होता. आर्यनने खिशातून एक छोटासा बॉक्स काढला. अन्वी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. हे काय? उघड. तिने बॉक्स उघडला. त्यात एक नाजूक चांदीचं पेंडंट होतं. त्यावर छोटंसं हृदय कोरलेलं होतं. आत 2 अक्षरं चमकत होती, ए हर्ट ए. अन्वीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हे माझ्यासाठी? हो, पण एवढी महागडी भेट? आर्यन हसत म्हणाला, भेटीची किंमत पैशांनी नाही, भावनांनी ठरते. अन्वी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तुम्ही स्वतः घालून द्याल? आर्यनने अलगद तिच्या गळ्यात ते पेंडंट घातलं. त्याचा स्पर्श होताच अन्वीच्या अंगावर शहारा आला. ती हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, ही भेट मी आयुष्यभर जपेन. त्याचवेळी विहान हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी जात होता. त्याच्या मनात अजूनही अन्वीच्या आठवणी होत्या. तेवढ्यात त्याला एका कॅफेमध्ये बसलेला तोच अनोळखी माणूस दिसला. तो समोर येऊन बसला. मी पुन्हा आलो आहे. विहान नाराज झाला. मला तुमच्याशी काही बोलायचं नाही. तो माणूस टेबलावर एक जुना फोटो ठेवला. मग हा फोटो बघ. फोटोमध्ये लहानपणीचा आर्यन, अन्वी आणि विक्रम राणे एकत्र उभे होते. विहान दचकला. हे कसं शक्य आहे? तो माणूस हसला. कारण तुला जे माहीत आहे ते संपूर्ण सत्य नाही. संध्याकाळी आर्यन आणि अन्वी एका छोट्याशा मंदिरात गेले. अन्वीने देवासमोर हात जोडले. देवा, आमचं प्रेम कायम असंच राहू दे. बाहेर येताच अचानक पाऊस सुरू झाला. दोघे मंदिराच्या ओट्यावर उभे राहिले. आर्यनने तिचा हात हातात घेतला.
अन्वी, हो. एक वचन देशील? कोणतं? कितीही संकट आली तरी माझा हात सोडणार नाहीस. अन्वीने त्याचा हात घट्ट पकडला. मृत्यूपर्यंत नाही. आर्यनच्या डोळ्यात प्रेम दाटून आलं. त्याने हलकेच तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. अन्वी लाजून त्याच्या मिठीत विसावली. पण दूर उभा असलेला विक्रम हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, तर वेदना होती. तो स्वतःशीच म्हणाला, माफ कर अन्वी, पण तुला वाचवण्यासाठी मला तुझा द्वेष सहन करावा लागेल. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. फोनच्या दुसऱ्या बाजूला घाबरलेला आवाज आला. सर, विशाल देशमुखांना कळलं आहे की तुम्ही जिवंत आहात. विक्रमचा चेहरा गंभीर झाला. मग? आता वेळ आली आहे 15 वर्षापूर्वीचं सत्य जगासमोर आणायची. त्याच क्षणी विशाल देशमुख आपल्या घरातील जुनं कपाट उघडत होते. त्यातून त्यांनी एक जुनी डायरी बाहेर काढली. डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, जर ही डायरी आर्यनच्या हातात पडली तर त्याला समजेल की त्याचा खरा शत्रू कोण आहे. विशाल देशमुखांच्या हातातून डायरी खाली पडली. त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती, कारण त्यांनी अनेक वर्षात लपवलेलं सत्य आता बाहेर येण्याच्या उंबरठ्यावर होतं. डायरीतील सत्य आणि प्रेमाची पहिली डेट. रात्री विशाल देशमुख बराच वेळ जमिनीवर पडलेल्या त्या जुन्या डायरीकडे पाहत उभे होते. त्यांच्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या. थरथरत्या हातांनी त्यांनी डायरी उचलली. डायरीचं पहिलं पान उघडताच त्यांच्या डोळ्यासमोर 15 वर्षांपूर्वीचा तो काळ जिवंत झाला. मी, विक्रम आणि माझी पत्नी कविता, आम्ही तिघेही एकाच कंपनीत भागीदार होतो. आमच्यात विश्वास होता. पण एका चुकीच्या निर्णयाने सगळं उद्ध्वस्त झालं. विशालने पुढचं पान वाचलं नाही. त्यांनी डायरी पटकन बंद केली. नाही, अजून नाही, ते स्वतःशीच पुटपुटले. आर्यनला हे सत्य कळलं तर तो माझा कधीच स्वीकार करणार नाही. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काम संपल्यानंतर आर्यन अन्वीच्या टेबलाजवळ आला. आज संध्याकाळी वेळ आहे का? अन्वी हसली. का? एक सरप्राईज आहे. सरप्राईज? हो, पण अट आहे. कोणती? आज ऑफिसची कोणतीही चर्चा नाही. अन्वी हसत म्हणाली, ठीक आहे. सायंकाळी आर्यन अन्वीला शहराबाहेरील एका सुंदर तलावाकाठी घेऊन गेला. तिथे रंगीबेरंगी दिव्यांनी सजलेलं एक छोटंसं ओपन कॅफे होतं. संपूर्ण वातावरण रोमॅन्टिक होतं. मंद संगीत, तलावावर चमकणारा चंद्रप्रकाश आणि हलका गार वारा. अन्वीने आश्चर्याने विचारलं, हे सगळं? आर्यन थोडा लाजत म्हणाला, आपली पहिली डेट. अन्वीच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. मग आजची रात्र मी कधीच विसरणार नाही. दोघे तलावाच्या काठावर बसले. वेटरने गरम कॉफी आणून ठेवली. आर्यनने कप तिच्याकडे दिला. सावध, गरम आहे. अन्वी हसली. माझी एवढी काळजी? तुझी काळजी करणं आता माझी सवय झाली आहे. ती लाजली. आणि मला ती सवय आयुष्यभर हवी आहे. आर्यन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याने हळूच तिचा हात हातात घेतला. अन्वी, हो. आपण लग्न केलं तर? अन्वीने लगेच त्याचं वाक्य पूर्ण केलं. मी रोज सकाळी तुमच्यासाठी चहा बनवेन. दोघेही हसू लागले. आणि? आर्यनने विचारलं. भांडण झालं तरी रात्री राग ठेवणार नाही. आणखी? तुमच्या प्रत्येक स्वप्नात तुमची साथ देईन. आर्यनच्या डोळ्यात प्रेम दाटलं. माझी ही एक इच्छा आहे. सांगा,
आपल्या घराच्या बाल्कनीत रोज संध्याकाळी आपण दोघं एकत्र बसून चहा प्यायचा. अन्वीच्या डोळ्यात सुंदर भविष्याचं चित्र उमटलं. तेवढ्यात अचानक जोराचा वारा सुटला. अन्वीचे केस पुन्हा तिच्या चेहऱ्यावर आले. आर्यनने हलकेच ते बाजूला केले. दोघांच्या नजरा पुन्हा एकमेकांत हरवल्या. हळूहळू आर्यन तिच्या जवळ आला. अन्वीने डोळे मिटले. त्याच क्षणी तिचा फोन वाजला. दोघेही दचकले. स्क्रीनवर नाव होतं, विहान कॉलिंग. अन्वीने फोन उचलला. हॅलो. पण समोरून विहानचा आवाज नव्हता. एक घाबरलेला अनोळखी माणूस बोलत होता. मॅडम, विहानचा अपघात झाला आहे. अन्वीच्या हातातून फोन जवळजवळ निसटला. काय? त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. आर्यनने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काय झालं? विहान, त्याचा अपघात झाला. क्षणाचाही विलंब न करता दोघे हॉस्पिटलकडे निघाले. हॉस्पिटलमध्ये विहान शुद्धीवर होता. त्याच्या हाताला आणि कपाळाला किरकोळ जखमा झाल्या होत्या. अन्वी त्याच्या जवळ बसली. तू ठीक आहेस ना? विहान हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला. हो, मला काही झालेलं नाही. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चिंता होती. त्याने आर्यनकडे पाहिलं. मला तुझ्याशी एकट्याने बोलायचं आहे. आर्यनने मान हलवली. दोघे खोलीबाहेर आले. विहानने खिशातून तो जुना फोटो काढला. हा फोटो मला कोणीतरी दिला. आर्यन फोटो पाहून थबकला. हा तर माझ्या लहानपणाचा फोटो आहे. पण यात अन्वी आणि विक्रम एकत्र का आहेत? आर्यन गोंधळला. मलाही माहीत नाही. विहान शांतपणे म्हणाला. मला वाटतं विक्रम आणि अन्वीमध्ये काहीतरी मोठं नातं आहे. आर्यनच्या मनात शंका आणखी वाढली. त्याचवेळी शहराच्या बाहेर विक्रम एका जुन्या मंदिरात उभा होता. त्याच्या हातात एक छोटी मुलीची जुनी बाहुली होती. तो ती बाहुली प्रेमाने पाहत पुटपुटला. फक्त अजून काही दिवस अन्वी. मग तुला तुझ्या जन्माचं आणि माझ्याशी असलेल्या नात्याचं संपूर्ण सत्य कळेल. तेवढ्यात मंदिराच्या दारात विशाल देशमुख उभे दिसले. दोघांची नजरानजर झाली. 15 वर्षांनंतर हे दोन जुने मित्र पहिल्यांदाच समोरासमोर उभे होते. विशाल गंभीर आवाजात म्हणाले. विक्रम, आता हा खेळ थांबव. विक्रमच्या डोळ्यात ज्वाला पेटल्या. खेळ? हा खेळ नाही विशाल. हा माझ्या उद्ध्वस्त आयुष्याचा हिशोब आहे. मंदिरातील घंटा जोरात वाजू लागली आणि भूतकाळाचं दार हळूहळू उघडू लागलं. कथा इथपर्यंत कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.